गाडी आहे रेंज रोवर डिस्कवरी, फुल एअर सस्पेन्शन असलेली गाडी। या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की गाडी पुढच्या बाजूने पूर्णपणे बसलेली आहे, म्हणजे पुढचे दोन्ही एअर सस्पेन्शन काम करत नाहीत। मागचे एअर सस्पेन्शन एकदम ठीक आहेत, मागून गाडी एकदम ओके आहे। सगळ्यात आधी मी कार स्कॅनर लावून चेक केलं, पण स्कॅनरमध्ये पाहिजे तशी क्लिअर इन्फॉर्मेशन मिळाली नाही। मग मी माझ्या पद्धतीने तपासणी सुरू केली। सर्वात आधी फ्यूज आणि रिले चेक केले, हे सर्व परफेक्टली वर्किंग होते। त्यानंतर कॉम्प्रेसर तपासला। हा कॉम्प्रेसर हवा तयार करून एअर सस्पेन्शनच्या बलूनमध्ये पाठवतो। कॉम्प्रेसर सुद्धा एकदम ठीक होता। त्यानंतर कुठे एअर लिकेज आहे का तपासायला सुरुवात केली। मग मी शॅम्पू आणि पाणी मिक्स करून सर्व एअर पाईप, जॉईंट्स आणि कनेक्शन तपासायला सुरुवात केली। कुठूनही हवा लीक नव्हती। इतकं सगळं चेक केल्यावर अखेर मेन प्रॉब्लेम सापडला, तो होता एअर सस्पेन्शन कंट्रोल वॉल बॉडी। हा कंट्रोल वॉल म्हणजे एअर सस्पेन्शन सिस्टमचा एक छोटासा मेंदू आहे। हाच ठरवतो हवा कुठे जायची, किती जायची आणि कधी यायची। हा वॉल खराब झाला की हाईट बॅलेन्स कम्प्लिटली बिघडते। तर हा आहे नवीन एअर कंट्रोल वॉल, जो मी रिप्लेस करणार आहे। जुना वॉल काढून नवीन कंट्रोल वॉल प्रॉपर फिटिंग करून बसवला। सर्व पाईप, जॉईंट्स आणि कनेक्शन नीट बसवली। आता रिझल्ट बघा, गाडी पुढच्या बाजूने हळूहळू वर उठली आहे आणि गाडीची हाईट बॅलेन्स नॉर्मल झाली आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम कम्प्लिटली सॉल्व्ह झाला आहे। मेकॅनिक काम झाल्यानंतर मी गाडीची पूर्ण साफसफाई केली, कंप्लीट फॉर्म वॉशिंग करतोय। आता गाडी कस्टमरला डिलिव्हरीसाठी रेडी आहे। लक्झरी कार असो किंवा नॉर्मल कार, एअर सस्पेन्शन प्रॉब्लेममध्ये प्रॉपर डायग्नोसिस खूप महत्त्वाचं असतं।